नमस्कार मित्रांनो, धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कारण आधीच तर महाभरती अजून आलेली नाही आणि जी महाभरती येणार होती त्या महाभरतीमधील काही महत्त्वाची पदे शासनाने वगळण्यात आली आहे शासनाकडून आणि त्याबद्दलच अधिकृत हे परिपत्रक आपण बघूया. 28 तारखेचं हे परिपत्रक आहे. बघा, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागांना जुन्या आकृतीबंधानुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांच्या 100% पदभरतीची मुभा देण्याबाबतच्या वित्त विभागाच्या 16/5/2018च्या शासन निर्णयामधील अनुक्रमांक 5 येथील ग्रामविकास विभागाअंतर्गत दर्शवण्यात आलेल्या 33 पदापैकी खालील अ तक्त्यातील पदे सदर शासन निर्णयातून वगळण्यात येत आहे. तर बघा, एवढी पदे वगळण्यात आलेली आहे शासन निर्णयामधून. ग्रामविकास विभागाअंतर्गत आयुर्वेदिक वैद्य, आरोग्य सहाय्यक, महिला सहाय्यक, पशुधन विकास अधिकारी, अवैद्यकीय पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, बघा, कुष्ठरोग तंत्रज्ञ, विकास सेवा गटक, प्रशिक्षित दाई, गटग्रह, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मित्रांनो पदे गाडण्यात आली आहे. म्हणजे किती अजून पदे कमी होणार हे आपण समजू शकतो. यामध्ये जवळजवळ 5 ते 10 हजार जागा होत्या आणि ह्या सर्व जागा आता महाभरतीमधून कमी होणार का आणि ह्या जागा कधी भरल्या जाईल याविषयी आता संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. बघा, ही पदे असणार ग्रामविकास विभागाअंतर्गत वरिष्ठ सहाय्यक लेखा, यामध्ये BCom स्टुडंटसाठी पोस्ट आहे, बढिया पोस्ट आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, टायपिंग मागेल यासाठी. विस्तार अधिकारी सांख्यिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी. त्यानंतर प्रशासकीय विभागाचे नाव तेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने बघा, सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक एवढी पदे आता उरलेली आहे आणि ही काही पदे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. तर हे एक पद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग. तर बघा, सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून या संकेतार्थ हा त्याचा संकेतार्थ आहे, संकेतांक आहे. हे शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीकृत करतात. तर बघा, आधीच तर महाभरती कधी येईल अजून आपल्याला कळालेलं नाही. लवकरात लवकर अपेक्षा करूया महाभरती निघेल, परंतु त्यामधून महत्त्वाची पदेसुद्धा गाडल्या गेलेली आहे आणि ज्या होतकरू विद्यार्थ्यांचे कल्याण होणार होते आता त्यांचं काय होईल, सर्व संभ्रम निर्माण झालेला आहे. महाभरती कधी येईल? वेळोवेळी शासन नवीन परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना एक प्रकारे म्हणू शकतो की दिलासा आहे की काय आहे की अपेक्षेमध्ये ठेवत आहे, काही कळत नाही आहे. तर बघूया केव्हा महाभरतीची जाहिरात येईल. तेव्हापर्यंत महाभरती या सर्व अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या.